सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कथेचा आनंद घ्या. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंदन भाग 32. मग आता असेच दिवस जात होते. सरस्वतीनं जनाला मारून मारून चांगलीच अद्दल घडवली आणि आता उन्हाळा फारच जाचत होता. यंदा पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे दुष्काळ पडणार असं वाटत होतं. ओढे नाले कोरडे पडले होते. कोणाकोणाच्या विहिरीला थोडं थोडं पाणी होतं. वाडी वस्तीवर सरकारने पाण्याचे टँकर फिरवले होते आणि आता टँकरसमोरसुद्धा हंडा कळशांची भली मोठी रांग पसरली होती आणि पाण्यासाठी मारामारीसुद्धा चालायची. होता म्हणायला सरस्वतीच्या गावात एक हापसा होता, फक्त नावाला. पाऊस जास्त पडला तर तो खूप चालायचा, पण आता दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखा तो हापसासुद्धा फुसफुस करायचा. तासनतास त्याचा दांडा हलवला तरच कुठेतरी पाणी यायचं, नाहीतर नुसती हवा सोडायचा. संतू, दत्तू आणि पुष्पा मध्यरात्र उलटून गेली तरी 12-1 वाजेपर्यंत त्या हापशाजवळ थांबून पाणी काढत राहायचे आणि पोरांचा जीव नरडीला यायचा हापसून हापसून. तेव्हा कुठं बारक्या पोराच्या मुताची धार लागावी इतकी करंगळी, इतकी छोटीशी पाण्याची धार त्या हापशातून बाहेर यायची आणि तिथे सुद्धा भली मोठी हंडा कळशांची रांग असायची. सरस्वती आता विहिरीच्या कामाला जात होती. दिवसभर दमायची बिचारी आणि पोरं रात्रीची पाण्यासाठी आबदायची. 2 शेळ्या आणि 1 बोकड, गाय वासरू आणि 3 पोरं इतकं सरस्वतीचं धन होतं. आणि इतक्या दुष्काळात सुद्धा दत्तू त्या बोकडाला खूप जपायचा. स्वतःच्या वाटणीची चपातीसुद्धा त्याला खायला घालायचा. कुठून पण शेलका मुठभर तरी हिरवा चारा रोज आणायचा त्या बोकडासाठी. आणि दत्तूनं बोकड फारच तयार केलं होतं आणि ते बघितलं की लोक त्याच्याकडे बघतच राहायचे आणि त्याची किंमत करायचे आणि सरस्वतीला विचारायचे, सरस्वती अक्का, अगं बोकड विकतेस का? 5,000 देतो, 6,000 देतो. पण आता दत्तूचा जीव गुंतला होता त्या बोकडामध्ये, त्यामुळे सरस्वती काही बोलत नव्हती आणि बोकड विकू द्यायचं नाव दत्तूसुद्धा काढत नव्हता, कारण त्याचा त्याच्यावर खूप जीव होता. मग आता ठरल्याप्रमाणे महिना भरला आणि सरस्वतीची पाळी आली. तिनं नेहमीप्रमाणेच घरात शिवता शिवत न करता शेजारणीला स्वयंपाक करायला बोलावली. मग 4 दिवस तिची मैत्रीण स्वयंपाक करून द्यायची आणि 5व्या दिवशी पुन्हा सरस्वती आंघोळ करून स्वयंपाकाला लागायची. कारण सरस्वतीच्या सासूला शिवता शिवत खपत नव्हती. खाताना मात्र घोरपड सकट खायची. खेकडे, ससे, मासे सगळं खायची. अगदी मेलेल्या कोंबडीचं पिल्लूसुद्धा सोडत नव्हती म्हातारी. पण घरामध्ये सोवळं ओवळं पाळायला सांगायची. मग पुष्पा लहान होती. तिला स्वयंपाक येईपर्यंत हे असंच सुरू राहणार होतं आणि जना मदत करत नव्हतीच. घरात देवदेवतार असल्यामुळे शिवता शिवत चालत नव्हती. आता 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 6 दिवस झालं तरी सरस्वतीच्या अंगावरचं जायचं कमी होईना आणि तिच्या साडीला, परकरला मोठा मोठा डाग पडला आणि पुष्पा म्हणाली, आई तुझ्या पाठीमागून रक्त येतं. असं म्हणून पुष्पा घाबरली आणि सरस्वतीनं ते बघितलं. तीही हादरली. असं कधीच झालं नव्हतं. 4 दिवसाच्या वर अंगावरचं जात नव्हतं आणि हा काय प्रकार तिला कळेना. तिच्या अंगावरचं जे जात होतं ते थांबतच नव्हतं. नेहमी 5-6 दिवस जायचं, मग बंद व्हायचं, पण यावेळी जरा जास्तच लांबड लागली होती. फडकी घेऊन घेऊन सरस्वती कंटाळली होती आणि तिच्या अंगावरचं जाऊन जाऊन तिच्या अंगातलं रक्त कमी झालं. तिला चक्कर यायला लागली. तिला उठतासुद्धा येईना आणि ती झोपून राहिली. तरी पण अंगावरचं पाण्याचा शिंतोडा मारावा तसं भळाभळा रक्त जायचं आणि सरस्वतीनं सासूची फाटकी सुती लुगडी 1 म्हणता म्हणता 2 फाडली, 2 म्हणता म्हणता 3 फाडली आणि खाली घेत होती. आता कपड्याचा ढीग साचत होता, पण सरस्वतीला ते धुण्याचं सुद्धा अंगात अवसान नव्हतं. आता कधीतरी उठायची आणि सरस्वती ते सगळं गोळा करून पेटवून द्यायची. पुष्पा इतकी छोटी, तिला काहीही कळत नव्हतं. पोरंसुद्धा ते सगळं बघायची की, आणि हा असला काय प्रकार त्यांना समजत नव्हतं.
आणि पोरांना कळत नव्हतं आईच्या अंगातून रक्त कुठून येतं. आणि इतका त्रास होत होता तरीही ती कामाला जायचीच, काम सोडत नव्हती. मोठ्या मोठ्या दगडानं भरलेल्या पाठ्या उचलायची, विहिरीतून बाहेर काढायची. तिथंही तिला त्रास व्हायचा तरीही सरस्वती दवाखान्यात जाईना. तिला दवाखान्यात जायची भीती वाटायची, कारण दवाखान्यात गेले की डॉक्टर खर्च काढतो. आणि खर्चाला घाबरून सरस्वती जात नव्हती आणि स्वतःकडे दुर्लक्ष करायची. तिनं असेच खूप दिवस काढले. तिचं सगळं परकर, सगळ्या साड्या रक्तानं भरायला लागल्या आणि शेवटी ती चक्कर येऊन पडली. आणि तिला दवाखान्यात नेली आणि डॉक्टर म्हणाले, किती दिवस झाला हा त्रास सुरू आहे? सरस्वती म्हणाली, 1.5-2 महिने झाले. आणि डॉक्टर तिला ओरडूनच म्हणाले, बाई, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे की नाही? कॅन्सर झाला तर मरणाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला मरायचं आहे का? आणि हे ऐकलं तसं सरस्वती घाबरली. मरणाला घाबरत नव्हती, पण मी मेल्यावर तिच्या मुलांची जी परवड होईल ना, म्हणून ती घाबरत होती. आणि दुष्टचक्र काही केल्यास सरस्वतीच्या मागून हटत नव्हतं. एक खर्च मिटवला की दुसरा खर्च तोंडाचा आ वासून उभा राहायचा आणि तिच्या संसारात कष्टाचा आणि खर्चाचा कुठेच मेळ बसत नव्हता. मग सरस्वती म्हणाली, डॉक्टर, मला मरायचं नाही. माझी 3 पोरं आहेत. मी मेले तर त्यांना कोणीच नाही. डॉक्टर, मला वाचवा. काय करावं लागेल सांगा. डॉक्टर म्हणाले, गर्भाशयाची पिशवी काढूनच टाकावी लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गर्भाशय काढून टाकायचं म्हटलं आणि सरस्वतीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. गर्भाशय म्हणजे ती तिची कूस होती, देवानं दिलेली देणगी होती आणि तीच काढून टाकायची. याच कुशीतून तिच्या 3 मुलांनी जन्म घेतला होता आणि ते काढून टाकल्यावर सरस्वती पुन्हा आई होऊ शकणार नव्हतीच. पण आता सरस्वतीनं तिच्या माहेरी सांगावा दिला. तिचा भाऊ, तिची आई दवाखान्यात आली आणि शेवटी सरस्वतीचं पिशवीचं ऑपरेशन केलं आणि पुन्हा सरस्वतीच्या संसाराला 5-6 हजाराचा खड्डा पडला. पण सध्या तरी पैसे भावानं दिले. तिच्या आईनं तिची काळजी घेतली आणि मग सरस्वती पुन्हा घरी आली. पण सरस्वतीला भावाचे घेतलेले पैसे परत करायचे होते. तिला तिच्या भाऊजाईचे टोमणे खायचे नव्हते, कारण इतकी चांगली बोलत असलेली भाऊजाई तिला दवाखान्यात बघायला आली नव्हती. म्हणजेच काय तर तिला तिच्या नवऱ्यानं भरलेले पैसे दवाखान्यात आवडत नव्हते. म्हणून राग आला होता तिला पैसे भरले म्हणून, आणि ते सरस्वतीच्या जीवाला लागलं होतं. भाऊजाई गोड बोलायची, पण आतल्या गाठीची होती. आणि आता भावाचे पैसे परत करण्यासाठी सरस्वतीला बोकड विकावं लागलं. पण दत्तू खूप मोठी अडचण होता. ते बोकड तो विकू देणार नव्हता. आणि शेवटी सरस्वतीनं दत्तूला समजावलं आणि म्हणाली, बाळा, तुझं बोकड ना एका चांगल्या ठिकाणी राहायला जाणार आहे. त्याला तिथं इथल्यापेक्षा जास्त चांगला हिरवा गार चारा मिळणार आहे, असं तिनं लहान दत्तूला समजावलं. आणि दत्तू म्हणाला, मग ठीक आहे आई, पण त्याला कसाईच्या ताब्यात देऊ नकोस आई, नाहीतर मला वाईट वाटेल, त्याचा जीव गेला तर. पण आता सरस्वतीनं बोकड विकलं आणि एकदा विकल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे कोणी बघायला जात नाही. मग वेळात वेळ काढून सरस्वती माहेरी गेली आणि तिच्या वहिनीसमोर तिने भावाचे पैसे परत केले आणि तिची वहिनी हसली. आणि मग तिनं सरस्वतीची विचारपूस केली. नाहीतर त्या वहिनीला वाटायचं आपल्या नंदला आणि तिच्या पोरांना आपणच पोसायचं की काय, म्हणून ती पहिल्यासारखी बोलत चालत नव्हती. आणि सरस्वतीनं दत्तूचं लाडकं बोकड विकून दवाखान्याचा खर्च भागवला म्हणायचं. मग आता गावात मुंबईची पाहुणी आली होती. गावातल्या कुणाची तरी पाहुणे होते, म्हसोबाची जत्रा करायला आले होते तिथं. आणि त्यानं बोकड कापलं, शिजवलं आणि लय मांद पडलं. बोकडाचा रस्सा शिजत होता आणि त्याचा घमघमाट पसरला होता. आता माळरानावरच्या म्हसोबाची जत्रा म्हटलं की गावातली पोरं तिथं जायची जेवायला. मग माणसं जेवत होती आणि फार कौतुकानं म्हणत होती, वा, काय बोकड होतं, किती चविष्ट होतं, किती मांद होतं त्याला. हात अगदी खातानाच तेलकट झाले आणि हात किती पण चोळपटून धुतला तरी सुद्धा तेलकट जात नाही. इतकं मांद असलेलं बोकड पहिल्यांदाच बघितलं. सांभाळणारानं लय मनापासून सांभाळलं होतं. आणि मुंबईचा पाहुणा म्हणाले, अहो, 25-30 किलो तर मटण पडलं. 9,000ला घेतलं होतं बोकड, इथेच गावातच मिळालं, जास्त लांब जायला पण लागलं नाही. आता दत्तूसुद्धा जेवायला बसला होता आणि जेवायला बसताना खूप खुश होता. लिंबू, कांदा, भाकरी घेऊन बसला आणि सगळ्यांसारखाच त्याच्याही ताटात रस्सा वाढला आणि कुठेतरी मटणाची 2 खांडकं वाढली. आणि जसा तो रस्सा प्यायला जाणार आणि पहिला घोट घेणार, इतक्यात
त्याच्या शेजारचं पोरगं म्हणालं, दत्त्या, अरे ते बघ तुझ्या बोकडाच्या गळ्यातली घंटी. तसं दत्तूनं तिकडं बघितलं आणि तिथंच बोकडाच्या गळ्यातलं दावं सोडून ठेवलं होतं आणि त्याला अडकवलेली ती घंटी होती तशीच होती. दत्तूनं मागच्या वर्षीच्या जत्रेतनं लय हौसेनं आणली होती त्या बोकडासाठी ती घंटी. आणि दत्तूच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. त्यानं त्या ताटात बघितलं आणि त्याच्या लाडक्या बोकडाचं मटण त्याला ताटात दिसलं. आणि आता ते कसं खायचं? दत्तूची हिंमत झाली नाही ते खाण्याची. आणि ते जेवण वाढलेलं ताट त्यानं तसंच खाली ठेवलं आणि तसाच काट्याकुट्यातनं पळत पळत घरी गेला आणि खूप खूप रडायला लागला. मग सरस्वती घरी आली. तिला सगळं समजलं आणि दत्तू म्हणाला, आई, माझं बोकड त्यांनी कापलं, तू का दिलं त्यांना? सरस्वती म्हणाली, बाळा, अरे असंच असतं, जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. ती घंटी जपून ठेव आणि दुसऱ्या बोकडाला घाल. एक बोकड गेलं तर दुसरं होईलच की आपल्या शेळीला. आणि दत्तू म्हणाला, आई, मी पण तुझं बाळ आहे ना, मग मला जर कोणी कापलं तर तुला कसं वाटेल? बोकडाच्या आईला त्रास झाला नसेल का? आणि हे ऐकलं तसं सरस्वतीनं दत्तूला पोटाशी धरला आणि त्याच्या डोक्यावर तिनं तिच्या अश्रूंनी अभिषेक घालायला सुरुवात केली. आणि त्या कोवळ्या जीवाच्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. आणि आज पहिल्यांदा सरस्वती मुलांसमोर निरुत्तर झाली.